हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला आज पुन्हा कुरडया. तर बऱ्याच ताई म्हणतात कुरडई पापड दाखवू नको, पण हे बघा घाट कशा प्रकारे घेतात. तर नाना होते आलेले तर ते घाट घेत होते. चला तर आज होत्या ना आजीन त्यांच्या म्हणजे माझ्या काकीन त्यांच्या कुरडई. तर चला तुम्हाला काकीही दिसेल व्हिडिओमध्ये. आणि इकडे छान असं घाट घेण्याचं चालू होतं. त्यानंतर मग इकडे आता मम्मीही चाळायला बसलेली होती. तर मम्मीला खूप छान येतं ना, तर आम्हीही शिकतोय. पुढे आम्हीही तुम्हाला दिसेलच. पुढचा व्हिडिओ खूप छान असणार आहे. छान मस्त चुलीवरती स्वयंपाक केलेला होता. तर काय केलं होतं तुम्हाला पुढे दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि इकडे ना कुरडे वगैरे टाकण्याचं चालू होतं. तर काकी बोलली होती लवकर याल सगळ्यांनी मदतीला. मग सगळेच कुरडई म्हटलं की थोडंसं माणसांची गरज भासतेच. कारण म्हणजे चाळायला एक दाबण्यासाठी, एक टाकण्यासाठी, एक असं चाळण्या हातात देण्यासाठी भरपूर काही माणसांची गरज असते. सौरभ भाऊ इकडे कुरडई म्हणजे सोऱ्यामध्ये तो दाबायला बसलेला होता. तर आम्ही इकडे टाकत होतो. नानीन ते पण होते. तर सगळ्यांनी मिळून पटकन अशा कुरडया होतात. आणि कुरडया करण्याचा वेळ आहे ना सकाळचाच असतो. सकाळी आमच्या 8-8:30 वाजेपर्यंत कुरडई होऊन जाते. तर आज 15 किलोच्या कुरडया होत्या. तर 8-8:30पर्यंत झालेलं होतं. कारण पहाटे उठतो, पहाटे चूल वगैरे पेटवतो, पाणी वगैरे व घाटाची तयारी वगैरे बाकीची तयारी. आमच्या गच्चीवर आज आमच्या चौथ्यांदी कुरडा आहे. आता आमच्या गच्चीवर कंप्लीट चौथ्यांदी कुरडा झालाय आणि खूप छान झालाय. सगळ्यांना आवडलं आणि टेन्शन नाही राहत. जे राखण करायचं नाही, धुळीचं नाही, कशाचंच टेन्शन राहत नाही. आणि आता शेवटच्या कुरडया झाल्या. आता फायनली आता कुरडया संपल्या आमच्या करायच्या. उन्हाळ्याच्या बऱ्याच झाल्या होत्या. आज जावाच्या आहे आणि आमच्या झाल्या, प्रियंकाच्या झाल्या. कुरड्या सगळ्यांच्या छान आल्या. एक नंबर कुरड्या आली सगळ्यांची. जाऊ बाई इकडे उभी आहे. इकडे वहिनी मस्त चाळते, ट्रेन करताय का. इकडे सासू बसली ट्रेन करायला पाठीमाग. साक्षीला शिकवते का आता म्हणजे मला खूप छान चाळता येतं. पण तिला म्हटले, ती म्हणे आम्हाला पण शिकवा. म्हटले बसा तुम्ही. आणि चुकल्याशिवाय शिकत आहे माणूस. थोडंफार चुकतच, नंतरच शिकतं त्याच्यातून. पण आम्ही न चुकता शिकलो ना. नाही थोडंफार चुकतं. परफेक्ट पाहिजे ती परफेक्ट आहे. त्यांना पण लगेच म्हणजे लवकर करशाल. पुढच्या वर्षी फक्त प्रियांका आणि साक्षी चालणार आहे. त्याच्यामुळे त्यांना ट्रेन करते. आम्ही दोघीच चालणार आहे. आम्ही दोघीच उभी जाऊणार आहे का. माझी सई आली. झोपलं माझं बा. मोठ्या मम्मीचा लवकरच संस्कृतीला रिटायरमेंटचा कार्यक्रम करायचा आहे आम्हाला. रिटायरमेंट दीदी म्हणते आता वहिनी आणि प्रियांका दीदीचं चालणार आहे ना. वहिनी मम्मीला रिटायरमेंटचा कार्यक्रम. काही म्हणत होते ना दीदी 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 बोलत नाही, दीदी फार बोलत नाही. बघा कोणी शांत नाही का ग. इकडे आई आले. चला सईलाही करून बघायची होती. मग मामीने तिचा हात पकडून करून घेतली. तिलाही खूप आनंद झाला की मला येते असं. आणि तिला आता टाकायचीही होती. मस्त टाकली. पण मुलांना शिकवलं का मुली बरोबर शिकतात. बघून बरोबर करत असतात. आणि सईला तर खूप आवडतं असं काही करायला. हॅलो गाईस, आज आजी छान तुझी आजी काय करते. सगळ्यांना चुलीवरची मेजवानी खायचं मूड आहे.
ते बोलले आपण बाहेर मस्त करू आणि मोकळ्या हवेत बसू आणि मोकळ्या हवेत स्वयंपाक करू, रोज किचन वर्क करतो. तर त्यांनी आज मला बळजबरी, सगळ्यांचा हट्ट आहे रसपुरीचा, त्याच्यामुळे. आणि खास साईला रसपुरी खायची. साईने खूप सकाळपासून रसपुरी बघितली तो तेव्हापासून म्हणते मला रसपुरीच खायची. तिला नसते म्हटलं आपण रसपुरी करू बरं का एखाद दिवशी. तिने लांबणच लावली सकाळपासून, आजी कधी करणार तर करू म्हटले. जाऊ द्या, सईची लांबण आहे, आपल्याला पण सगळ्यांना मिळून जाईल. सईच्या हट्टामुळे करू आज आपण. सईसाठी स्पेशल. ओके सई. माझ्या सईने आज कुरडई चाळली. हां, सगळ्या ताई काय म्हणता माहिती का सई? सई किती हुशार आहे, किती छान करते सगळं. सगळ्या ताईंना तू खूप आवडते. तू गणपती बाप्पाच्या पाया पडते ना, तर ते ना त्या ताईंना लय आवडतं. एक पुण्याच्या मावशी आहे तुझ्या आजी, तर त्या आहे ना व्हिडिओ पाहतात. त्या म्हणतात सई गणपतीच्या पाया पडते ना, मला लय आवडतं. तर मग तू सगळ्यांना म्हणणार थँक्यू सो मच. माझ्याबद्दल छान छान कमेंट करतात. छान कमेंट करतात. आणि आमची सई खूप हुशार आहे, खूप बोलून इतकी हुशार आहे का कोणाचं मन दुखणार नाही असं इतकं पॉइंटनी बोलते. म्हणजे तिच्या वयाच्या मानाने तिचं बोलणं इतकं छान वाटतं ना, का तिला असं वाटतं पटकन घ्यावा मिठी मारावा, एवढी भारी बोलते. तिची मम्मी वगैरे ती हो कसं आहे, मम्मी सारखी का ग? हा, स्वभावाला, गुणाला. हा, तिची मम्मी लहानपणी छान होती, सई सारखी शहाणी होती. ए आता शहाणी नाही का? हट्ट नाही केला कधी कोणत्या गोष्टीसाठी मला हेच पाहिजे असं कधी हट्ट नाही केला. आता नाही करीत ना. आता पण नाही करीत. आता स्वतःच खूप हुशार झाली, माझ्यापेक्षा पण हुशार झाली आहे. मला ती शिकवते आता, मम्मी असं नाही असं, मम्मी असं नाही असं. म्हणजे मुलं आता आपल्याला शिकवतात. म्हणजे असं वाटतं का मुलं आपल्यापेक्षा पण हुशार झाले. आणि आनंद वाटतो ना, कोणत्या पण आईला आनंद वाटतो आपल्यापेक्षा आपले मुलं हुशार झाले. म्हणजे टेन्शन नाही राहते का आईला का पुढं आपले मुलांचं कसं होईल, काय होईल. तर बिनधास्त राहते आता काही. कारण का प्रियंका खूप मस्त सेटल झाली आहे आणि तिचे विचार पण खूप छान आहे. त्याच्यामुळं मला माझ्या मुलीवर खरंच खूप अभिमान आहे का एवढी सुंदर आणि वयाच्या एवढ्या कमी वयात तिला खूप समजायला लागलेलं आहे. संसार वगैरे सगळं असं ठेपात करते ना, तर ते बघूनच असा आनंद वाटतो. तू पण अशी करशील ना? हा, करशील ना? ए मामेकून आपल्याला हे आण ना बाई, तेल आण. आणते का? ओके म्हणा. ओके. चला आज आम्ही मस्त छान असं चुलीवरचा बेत करतोय. काय आम्ही आणि आता छान पुण्यात वाटतं राहणार आहे. चुलीवर. मला स्वतःला चुली आवडतं. चुलीवरचा मसाले भात खूप छान वाटतो खायला. तो पण एक दिवस मी नक्कीच करून दाखवतो तुम्हाला चुलीवरचा मसाले भात. आणि तो चुलीवरचा मसाले भात आहे ना, म्हणजे शिजता असं वाटतं का डिशात घ्यावा आणि गरम गरम खावा. इतका टेस्टी लागतो आणि इतका भारी वाटतो. जेव्हा आपण चुलीवर भात शिजताना बघतो ना, तेव्हाच मन असं भरून जातं, लगेच भात घ्यावा आणि खावा. ओके ओके. तर तो पण मी तुम्हाला त्याची पण मी रेसिपी दाखवल तुम्हाला नक्की. चुलीवरच्या भाताची पण रेसिपी दाखवल, कारण आम्हाला पण खायचाच आहे मसाले भात चुलीवरचा. कालचा वहिनीचा भात छान झाला छान होता. झाला होता. आणि साक्षीच्या हातचा भात तर खूपच छान असतो. मी आता साक्षी आल्यापासून मसाले भातच करत नाही, खरं सांगते. कारण तिच्या हाताची पण चव खूप छान लागते ना मसाले भात. म्हणजे आमच्या पूर्ण परिवारामध्ये साक्षीच्या हातचा भात सगळे, सागर मामा मामी सगळे, ताई मावशी सुवर्ण ताई सगळे म्हणतात तर साक्षी तुझ्या हातचा भात म्हणजे खायला असं वाटतं का कधी मिळेल. साक्षी सगळे आले का मसाले भात करतेच. आणि सागर मामा त्याला कौतुक करतो तिच्या मसाले भाताचं. कोणाला बोलवती? बाहेर छान मस्त असे झाड वगैरे आहे ना, हवेशीर खूप छान वाटतं. उन्हाळ्याचं तर घरामध्ये कंटाळा येतो स्वयंपाक करायचा, गरम होतं नाही. तर हवेशीर कसं कंटाळा पण येत नाही आणि मस्त वाटतं आणि बोलता चालतं कधी होतो कळत पण नाही. आणि आता आम्ही तुम्ही म्हणशाल ताई एवढा छान बंगला केला आहे आणि खरंच आमच्या पण आहे ना, आम्ही चूल काढायला पेटविले आणि सगळा धूर बाहेर निघून जातो. त्याच्यामुळं काळा व्हायचा काही प्रश्न नाहीये आणि धूर घरामध्ये पण जात नाही, कारण धूर सगळा बाहेर जातोय. आम्ही एक ट्राय केला आहे का बघू इथं चूल पेटले आणि धूर कुठं जातो काय जातो. तर घर जर काळं व्हायला लागलं तर आम्ही इथं बंद करणार आहे. ती पाय म्हणती माझ्याकडेच येते. चला गॅलरीमध्ये मस्त अशी चूल पेटवली होती छान. आता नवी कुरडई तळतोय.
तर मस्त अशा कुरड्या वगैरे तळल्या. आज मस्त रोजपुरीचा बेत होता, तर इकडे मी बहिणींना लाटून देत होते, तिकडे बहिणी तळून घेत होत्या. अशा प्रकारे आमचा मस्त बसल्या बसल्या छान गप्पा मारता मारता स्वयंपाक झाला. आणि मस्त रस तर घरात केला, पण तळण्याचं वगैरे काम आम्ही इथे केलं. चटणी वगैरे पण नंतर ना खूप डास यायला लागले, त्यामुळे आम्ही नंतर घरात मध्ये गेलो होतो, कारण नंतर अंधार पडलं होतं. आणि पुऱ्या बघा कशा मस्त ठम्म फुगताय ना, खूप छान झाल्या होत्या. आणि इकडे माझं लाटण्याचं चालू होतं. छान आम्ही 2 प्रकारचे मस्त पुऱ्या केल्या, एक मैद्याच्या केल्या, एक गव्हाच्या केल्या. पोरीला खूप आवडलंय बाहेर, छान वाटतं म्हणे. इथं खूप म्हणजे संध्याकाळचं आपण इथे करीत जाऊ, फार भारी वाटतंय आणि कंटाळा पण येणार नाही. आणि चुलीवरची मेजवानी खायला पण छान वाटते. मागचा व्ह्यू घेत मागे खूप हवेशीर वाटतं ना, लिंबाची अशी हवा येते ना, त्याच्यामुळं खूप छान छान वाटतं. असं हवा आल्यावर पण भारी वाटतं. मस्त मेजवानी चालली आहे आणि छान रसपुरीचं केलंय. आज आम्ही पहिल्यांदा रसपुरी केली आहे, म्हणजे इथून पुढे सुरुवात होईल आता घरात रस आंबे यायची. आणि तुम्ही नक्कीच साक्षीचा ब्लॉग बघा, रेसिपी बघा. चला तर मग मम्मीने चटणी वगैरे केल्यानंतर मग आम्ही लगेच जेवण करायला बसलो, कारण प्रदोषचा दिवस होता. तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना बाय बाय.